नमस्कार. सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. इथे मी 10 ते 12 आळूचे पानं स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. ही गावठी आळूची पानं आहेत. मोठ्या आळूच्या पानांना ह्या मागून जाड शिरा राहतात, तर त्या काढून टाकायच्या असतात किंवा लाटण्याने तुम्ही दाबूनही घेऊ शकता. आता इथे मी एका वाटीमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे. तर मी इथे 1.5 वाटी बेसन पीठ घेणार आहे आणि याच्यामध्ये मी 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर तांदळाच्या पिठाने ह्या आळूच्या वड्या ह्या एकदम कुरकुरीत होतात. इथे मी हिरवी मिरची, लसूण, जिरे याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे. आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं, पाव चमचा हळद टाकायची आणि इथे मी 2 चमचे तीळ टाकलेली आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे. लिंबाचा रस हा टाकणं गरजेचं आहे. याच्याऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ पण टाकू शकता. तर आता इथे याच्यामध्ये मी अर्धा चमचा साखर पण टाकलेली आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं थोडं असं पाणी टाकून हे आपल्याला पीठ कालवून घ्यायचं आहे. तर अगदीच पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही. आपण जसं भज्यांसाठी पीठ कालवतो त्या पद्धतीने हे पीठ कालवून घ्यायचं आहे. तर 10 ते 12 पानांसाठी मला इतक्याच पिठाची गरज होती. आता इथे आपण पानांना पीठ लावून घेऊ. एका ताटामध्ये पानं अशा पाठीमागच्या बाजूने ठेवायची आणि त्याला व्यवस्थित असं पीठ हे लावून घ्यायचं आहे. तर सगळीकडे पीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही एकदा आळूच्या वड्या ह्या नक्की करून बघा. खूपच छान लागतात चवीला आणि बनवायलाही खूप सोपी अशी पद्धत आहे. झटपट होणाऱ्या आळूच्या वड्या आहेत ह्या. तर आता मी इथे पानाला पूर्ण पीठ लावून झालेलं आहे आणि याची अशी खालच्या साईडनी घडी घातलेली आहे. तर आता ह्या प्रत्येक घडीला देखील आपल्याला बेसन पीठ लावायचं आहे. तर अशा प्रकारे सर्वच घड्यांना हे पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि इथे मी सिंगलच पानाला पीठ लावलेलं आहे. याच्यावर पुन्हा डबल पान ठेवलेलं नाही आहे. जर तुमच्याकडे मोठी आळूची पानं असेल तर तुम्ही याला मधून एक कट देऊन घ्यायचा आहे. म्हणजे एकाच याच्यात 2 वड्या करायच्या आहे. माझे हे पानं छोटं असल्यामुळे मी याला कट दिलेला नाही आहे. तर अशा प्रकारे मी सर्वच पानांना पीठ लावून घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये तेल गरम करून आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा. तर आता आपण सर्व वड्या ह्याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहे. तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि लगेच दिसते की ही खूप कुरकुरीत वडी अशी झालेली आहे. तर ह्या प्रकारे मी सर्वच वड्या तळून घेतलेल्या आहे. नंतर मी 2 ते 3 मिनिटांनी अशा प्रकारे त्याच्या वड्या बनवून घेतलेल्या आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.